अनिता बोरसे, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी येते फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची। फरार आरोपी गोपाळ बदने पोलिसांना शरण आलेला आहे। गोपाळ बदनेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ यामुळे उकळण्याची शक्यता आहे। तर गृह विभागाकडून फलटण बलात्कार प्रकरणात 2 पोलीस निलंबित करण्यात आले। तर फलटण बलात्कार प्रकरणात 2 आरोपी आहे, त्यापैकी आता दोघांनाही अटक झालेली आहे। प्रशांत बनकरला आधीच अटक करण्यात आली होती, त्याला न्यायालयात हजर केलं होतं। 4 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावली होती आणि आता बदने शरण आलेला आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि लवकरच त्याला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यामुळे बदनेकडून पोलीस काय वधवून घेतात आणि या प्रकरणात आता काय नवी माहिती समोर येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर फलटण महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। प्रकाश, बदने शरण आलेला आहे, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्यामुळे कुठेतरी आता या प्रकरणाचं गूढ उकळण्याची शक्यता आहे। नक्कीच प्रणिता, जे फलटण प्रकरण आहे, महिला डॉक्टर होत्या, त्यांनी आत्महत्या केली होती। आत्महत्या करताना त्यांनी हातावर काही लिहिलेलं होतं, काही 2 पोलीस कर्मचाऱ्यांची नावं लिहिलेली होती आणि त्यानुसार गेल्या 3 दिवसापासून फलटण असू द्या किंवा सातारा असू द्या, संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण गाजलं होतं। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते। त्याचबरोबर जे गोपाळ प्रशांत बनकर म्हणून जो घर मालक होते, ते काल पोलिसांना शरण आल्यानंतर आज काल रात्री जे PI गोपाळ बदने होते ते सुद्धा पोलिसांना शरण आले आहेत। काल त्यांनी रात्री रिक्षातून तोंड बांधून फलटण ग्रामीण पोलिसांच्या तिथे गेले। त्यानंतर त्यांना तिथे अटक करण्यात आली। त्यानंतर त्यांना पुन्हा तेथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक तपासणीसाठी नेण्यात आल्यानंतर त्यांना फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे। प्रणिता, प्रकाश, आपण जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसांपासून बदने हा फरार होता आणि पोलीस पथकं त्याच्या मागावर होती। मात्र तो कुठे कुठे गेलेला आहे या संदर्भातली माहिती काही पोलिसांनी दिलेली आहे का? त्याशिवाय तो आता शरण आला तेव्हा तो कुठे होता, अशी काही माहिती समोर येऊ शकलेली आहे का? अशी अधिकृत अशी काही माहित नाही, परंतु पहिला जे लोकेशन त्याचं दाखवलं होतं ते पुण्यामध्ये दाखवलं होतं, त्यानंतर पंढरपूरमध्ये दाखवलं होतं आणि त्यानंतर तो स्वतःहूनच हजर झाल्यामुळे अजून तर अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही। प्रणिता जी, प्रकाश, अधिक अपडेट तुमच्याकडनं या संदर्भात वेळोवेळी घेत राहू। अत्यंत महत्त्वाचं हे प्रकरण आहे आणि या संदर्भात आज न्यायालयात देखील काय सुनावणी होईल आणि काय यानंतरची माहिती समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।